राज ठाकरेंचं मिशन मुंबई महापालिका शिवतीर्थावर मनसे नेते सरचिटणीसांची ही बैठक सुरू आहे। आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मातोश्री भेटीनंतर शिवतीर्थावर सध्या बैठक सुरू आहे। तर काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झालेली। आता या बैठकीत याबाबत काही चर्चा होऊ शकते का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, सध्या बैठकीला सुरुवात झालेली आहे, काय नेमके ताजे अपडेट आहे? काल राज ठाकरे हे आपल्या पत्नीसह म्हणजे शर्मिला ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीला गेलेले होते आणि त्यानंतर आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थावर बोलवण्यात आली आहे। अर्थात ही बैठक, आजची बैठक ही नियमित प्रक्रियेचा भाग आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून मनसेच्या गोटांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। या बैठका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यासोबतच आगामी महापालिका निवडणुकींसाठीची रणनीती याकरता आखण्यात येत आहेत। यासोबतच प्रत्येक पदाधिकाऱ्याला जी जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे त्या विभागाचा आढावा घेण्याची, यासोबतच संघटनात्मक संरचनेची जी जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे त्या संदर्भात या बैठकांचं सत्र सुरू आहे। मात्र आजची बैठक ही कालच्या भेटीमुळे, मातोश्री भेटीमुळे विशेष ठरते आहे। मातोश्री भेटीमध्ये नेमकं काय झालं याची चर्चा कदाचित या बैठकीमध्ये केली जाऊ शकते। आज प्रमुख पदाधिकारी मनसेचे हे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। यामध्ये अविनाश अभ्यंकर असतील, अविनाश जाधव असतील, संदीप देसाई, गजानन काळे यांसारखे पदाधिकारी हे आता शिवतीर्थावर दाखल झालेत आणि नुकतीच बैठकीला सुरुवात देखील झालेली आहे। काही वेळातच हे पदाधिकारी माध्यमांसमोर येण्याची देखील शक्यता आहे। मात्र आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची औपचारिकपणे, अधिकृतपणे राजकीय युती घोषित केली जाणार का आणि ती कधी केली जाणार, त्याचा नेमका मुहूर्त काय असणार याची उत्कंठा आता मनसैनिक आणि शिवसैनिक दोघांमध्ये वाढीस लागलेली आहे। याच पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी देखील वाढतायत, अनौपचारिक भेटीगाठी वाढतायत। त्याच्यामुळे अर्थातच महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे आता ठाकरे बंधूंच्या अवतीभोवती फिरायला लागलंय आणि त्यामुळेच मनसेच्या गोटातल्या या बैठकांना महत्त्व प्राप्त होत आहे। निश्चितच मनश्री, यावेळी बैठकीसाठी आलेल्या मनसे नेत्यांशी तुमची काही बातचीत झालेली आहे का? काही ताजे अपडेट मिळत आहेत का? कारण काल जवळपास अर्धा तास बैठक जी आहे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेटच झालेली आहे, मात्र अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं देखील कळतं। मनश्री, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय। प्रश्न विचारा पुन्हा। अगदी काल दोन्ही नेत्यांमध्ये भेट झालेली आहे। अचानक ही भेट झाली, कुठलेही नेते या भेटीदरम्यान उपस्थित नव्हते मातोश्रीवर, आणि त्यानंतर आता जे मनसे नेते या बैठकीसाठी हजर झालेले आहेत त्यांना या संदर्भात काही माहिती आहे का? अर्थात जे पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित झालेले आहेत, जसं मी मगाशी म्हटलं की काही अनौपचारिक चर्चा ज्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंमध्ये कौटुंबिक चर्चा होतात, अर्थात त्याचा संबंध अशा प्रकारच्या औपचारिक भेटीगाठींशी लावणं हे खरं तर चुकीचं आहे। सध्या माझ्या मागे आपण बघतोय की शिवतीर्थ या निवासस्थानी राबता वाढत चाललेला होता। काही वेळापूर्वी पदाधिकाऱ्यांचा अविनाश जाधव येऊन गेले, संदीप देशपांडे येऊन गेले, गजानन काळे सुद्धा आलेले आहेत। त्याच्यामुळे बैठकीला सुरुवात तर झालेली आहे, मात्र आजची बैठक ही एका नियमित प्रक्रियेचा भाग आहे। विशेषतः संघटनात्मक पुनर्बांधणी जी राज ठाकरेंनी करायला घेतलेली आहे, अनेक ठिकाणचे विभागाध्यक्ष असतील, अनेक ठिकाणचे शाखाध्यक्ष असतील, यांना बदलण्याचं जे काम आहे किंवा यांच्यात एक नियमित स्वरूपामध्ये त्यांची जी कामं वाटून दिली जात आहेत, विशेषतः मतदार याद्यांवरती लक्ष ठेवा असं जे राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे, या सगळ्या प्रक्रियेसंदर्भात आजची खरं तर बैठक आहे। मात्र उत्कंठा, उत्सुकता हीच आहे की काल उद्धव आणि राज ठाकरे जेव्हा संजय राऊतांच्या एका कौटुंबिक सोहळ्यामध्ये एकत्र आलेले होते, ते ज्या पद्धतीने एकत्र आले, ज्या पद्धतीने त्यांची देहबोली होती, संपूर्ण ठाकरे परिवाराची जी देहबोली होती ती अतिशय अनौपचारिक आणि अतिशय हसत खेळत अशा वातावरणातली होती। त्याच्यामुळे त्या ठिकाणाहून थेट निघाल्यानंतर चहापानासाठी म्हणून राज ठाकरे जेव्हा उद्धव ठाकरेंच्या घरी मातोश्रीवर गेले आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सपत्नीक गेलेले होते, शर्मिला ठाकरे या सुद्धा बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर मातोश्रीची पायरी चढलेल्या होत्या। त्याच्यामुळे त्या भेटीला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं। अर्थातच कालची मातोश्रीवरची भेट ही अतिशय अनौपचारिक
अनौपचारिक आणि कौटुंबिक घरगुती वातावरणातली होती. त्याचा कोणत्याही प्रकारे राजकीय अर्थ काढला जाऊ नये असं वारंवार पदाधिकाऱ्यांकडूनही सांगितलं जातंय आणि सूत्रांकडूनही तसं कळतंय की कुठलाही त्यामध्ये राजकीय अर्थ काढला जाऊ नये. अर्थातच हे ठाकरे बंधू जेव्हा जेव्हा एकत्र दिसतात तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याचे राजकीय अर्थ काढले जातात. भले ती भेट ही अनौपचारिक असो किंवा घरगुती असो. मात्र आजची जी बैठक आज आपण बघतो आहोत मनसेच्या शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंच्या त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महापालिका निवडणुका यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची औपचारिक अधिकृत घोषणा कधी होणार, त्याचा मुहूर्त नेमका काय गाठायचा आहे आणि ती घोषणा नेमकी खरं तर होणार आहे की नाही याची स्पष्टता खरं तर महाराष्ट्राला येण्याची गरज आहे. त्या संदर्भात काही चर्चा होतोय का याकडे आपलं लक्ष आहे. निश्चित. धन्यवाद मनश्री ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.